तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जस्ट बसलो होतो आता इकडे घोरपडी साईडला. तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, आपल्याला बघता बघता लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच, बघता बघता आपलं 1 वर्ष झालेलं आहे गाडीला. आणि असंच कळालं नाही की कधी 1 वर्ष झालं. टाइमपास करत करत असं 1 वर्ष झालंय असं वाटतंय मला. आणि मला लोक कमेंट करत होते की एवढा खर्च वगैरे नाही, मेंटेनन्स वगैरे एवढा नसतो गाडीला. तर मी आता तुम्हाला सांगतो गाडीला खर्च किती असतो ते. टी परमिट गाडीला, कमर्शियल गाडी आपल्याला उभी राहून ठेवून जमत नाही. पार्ट टाइम मध्ये कमर्शियल गाडी पुरत नाही. कारण की आता मला 1 वर्ष झालंय आणि आता मला इन्शुरन्सचा खर्च आहे 20 ते 22 हजार रुपये. जर कमर्शियल गाडीचा इन्शुरन्स थोडा महाग असतो. आणि रोड टॅक्स झालाय 8,000 रुपये रोड टॅक्स, आणि जे पीटी टॅक्स असते ना तो 1,000 रुपये. म्हणजे जवळपास मला 30-32 हजार रुपयाचा मला खर्च आहे आता. आणि हे तर या वर्षीचं झालंय. आणि पुढच्या वर्षी आता परत पासिंग वगैरे, ते स्पीड गव्हर्नर बदलायचं, पासिंगचा खर्च, परत सेम हेच इन्शुरन्स वगैरे, झिरो डेबचं वगैरे 3 वर्षापर्यंत चालतंय. परत पुढच्या वर्षी झिरो डेबचं प्लस वगैरे इन्शुरन्स ते काढावं लागेल. परत ते 18-20 हजार रुपये, ते 10,000 रुपये टॅक्स. परत पुढच्या वर्षी 50,000 रुपयाचा खर्च आहे गाडीला. तर विचार करा की मला किती अर्निंग करावं लागेल तेव्हा ते माझे पैसे निघतील. मी तर अर्निंग करतोय माझ्या हिशोबानं. मी असं म्हणजे ह्याच्यामध्ये नाही आहे, लॉसमध्ये नाही आहे. मी मला पाहिजे तेवढं अर्निंग करून घेतो. कधी कधी मला वाटलं की आपल्याला आता पैशाची गरज आहे तर थोडा मी ओव्हर टाइम काम करून मी करून घेतो पैसे. पण बरेच लोक गाडी घेतात आणि मग नंतर पार्किंगला उभी ठेवतात, नंतर चालवत नाही. आणि मित्रांनो, मी एक सांगतो तुम्हाला, आपण जेव्हा गाडी घेतो ना तेव्हा खूप इझी आहे मित्रांनो बोलायला की नाही नाही मी तर आरामशीर, मी एकदम इझिली 3,000 रुपये करेल. आणि नवीन नवीन माणूस करता पण कंटाळा येत नाही, एक जोश असतो, एक हॅपीनेस असते ती गाडी घेतली वगैरे नाही का. आणि जसं जसं मग नाही का ट्रॅफिक वगैरे मध्ये मग गाडी चालवायला कंटाळा येते, मग माणूस सुट्ट्या मारतो. कारण की याच्यामध्ये कोणाचं काही प्रेशर नाही की तू लॉग इन करच बाबा म्हणून. तर मग ते सुट्ट्या वगैरे होत जातात. आणि मग ते नंतर कळतं 1 वर्ष झालं की, मला बी कळालं नाही की माझं 1 वर्ष, म्हणजे मला माहिती होतं की 1 वर्षानंतर हे खर्च आहे, पण माणसाला कळत नाही की बाबा आपलं हे आता आपल्याला यासाठी काहीतरी तडजोड करावं लागणार. कारण की टॅक्सी लाईन मध्ये कसं आहे ना, तुम्ही जे पण पैसा कमवणार तो पैसा मला वाटत नाही शिल्लक राहत असेल. म्हणून जर काही लोकांची टेक्निक असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की बाबा ही टेक्निक आहे पैसे वाचवण्याची. पण पैसा का बरं राहत नाही ते पण मी तुम्हाला एक कारण सांगतो. कारण की काय असते ना, आपण आधीच, कारण की टॅक्सी लाईन मध्ये जास्त श्रीमंत माणूस तर येत नाही. ज्याला कामाची गरज आहे, ज्याचे कामाचे वांदे झालेले आहे, गोडे लागलेले आहे, तोच माणूस विचार करतो की आपल्याला काहीतरी कामधंदा पाहिजे आणि चला टॅक्सी घेऊ. हप्ता वगैरे भरून आपल्याला 10-20 हजार रुपये राहतील. आणि मग ते कर्ज वगैरे काढून इकडून तिकडून डाऊन पेमेंट करतं. आणि त्यानंतर मग 1-2 महिना बिझनेस होत नाही, दर्शन वगैरे हे ते, गाडीची पूजा असं तसं. आणि मग नंतर कुठेतरी अर्निंग व्हायला लागतं आणि ते कर्ज आपलं मागचं असतंच. तर मग ते कर्ज फेडायचं आणि प्रत्येक महिन्याला आपण 5-10 हजार कमी कमवत गेले की ते पडत चढत जाते. परत मग आपण 10-20-30-40-50 हजारच आपल्याला जात. कोणाकडे क्रेडिट कार्ड असेल तर, कोणाचं काही पर्सनल असेल तर परत तो वाला हप्ता चालू होतो. आणि परत आपला घरचा खर्च, परत स्वतःचा खर्च, परत आपले शोक पाणी. तर त्यामुळं हे पैसा असा इन्व्हेस्ट होत राहतो, दिसत नाही आपल्याला असा पैसा हे खर्च आपल्या हातून निघून जातो. मला असं वाटतं, कारण की माझ्या हातून बी पैसा इकडे तिकडे निघून जातो, पैसा राहत नाही. कुठं कुठं आपले कामाला लागतं पैसे, पण बऱ्यापैकी पैसा हातातून निघून जातं, राहत नाही. आणि जेव्हा मग ह्या अशा गोष्टी येतात, जर आपण प्री प्लॅनिंग केलं नाही तर मग ज्या वेळेस आपल्याला पैशाचं काम आहे त्यावेळेस मग आपल्याला खूप प्रॉब्लेम येते. आणि मला वाटतं की जे पण ड्रायव्हर बंधू आहे त्यांनी या गोष्टीची काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. जे जुने ड्रायव्हर आहे 1 वर्ष झटका खाल्लाय तर त्यांना तर माहिती आहे, पण जे नवीन लोक आहेत स्पेशली त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्याला 1 वर्षानंतर हे 30-35 हजार रुपयाचा खर्च आहे. तर ते आधीच त्या पैशाची आपल्याला तडजोड करून म्हणजे व्यवस्थित साठवून ठेवायला पाहिजे. आणि रोज कन्सिस्टंट राहून व्यवस्थित काम करायला पाहिजे असं मला वाटते. आणि मित्रांनो, इन्शुरन्स तर मी शोरूम मधून काढणार आहे. माझा मित्र पण आहे शोरूम मध्ये. आणि मला वाटतं की शोरूम मध्ये ठीक आहे, मला बरेच लोक बोलले की ऑनलाईन काढ, बाहेरून काढ, असं तसं. पण मला वाटतं की शोरूम मध्ये जातील 2,000 रुपये एक्स्ट्रा. पण
क्लेम वगैरे करायला इझी राहील थोडा. आणि माझा मित्र पण आहे, तर चला तर मी शोरूममधून इन्शुरन्स काढणार आहे. बाकी मला कॉल्स वगैरे भरपूर येत आहे, पण मी कुठं इन्शुरन्स बाहेर काढत नाही. बाहेर 17,000मध्ये पण भेटते, 15,000मध्ये पण भेटू लागले. पण मित्रांनो ही गाडी आणि एक परत मी सांगतो तुम्हाला, इन्शुरन्स कधी पण कमर्शियल गाडीचं थोडं चांगलंच इन्शुरन्स प्रीमियमवाला घ्या, कारण की आपली गाडी कंटिन्यू रोडवर चालते. त्याच्यामध्ये 0 डेप प्लस इंजन प्रोटेक्शन, रिटर्न टू इन्व्हॉइस, RTI त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सपोज तुमची गाडी काही थेफ्ट झाली, चोरीला गेली, किंवा मग आग वगैरे लागली, किंवा मग असं काही झालंय, तर तुमच्या इन्व्हॉइसची जी अमाऊंट आहे ते तुम्हाला रिटर्न भेटते. अशा ह्या प्रत्येक गोष्टी चेक करून घ्या. आणि इन्शुरन्स काढताना लोक एवढे फसतात ना, सगळ्या गोष्टी कोटेशनमध्ये प्रॉपरली चेक केल्या पाहिजे. नाही समजलं तर मित्रांनो मी वारंवार सांगतो, ChatGPT मित्रांनो, जेमिनी यूज करा. तुम्हाला जे प्रॉब्लेम येते ते तर टाका, आणि असं प्रॉपर असं म्हणजे चेक करून घ्या. असं इन्शुरन्समध्ये प्रत्येक गोष्टी कव्हर आहे की नाही, किती क्लेम्स आहेत, म्हणजे भरपूर गोष्टी आपल्यापासून हाईड केलेल्या असतात. कारण की माझा मित्र आहे शोरूममध्ये, तर मला थोड्या आतमधल्या गोष्टी माहिती आहे. जसं की कुठल्या याच्यामध्ये असते की म्हणजे नाही का, आपल्याला सांगतात की भरपूर सारे क्लेम, अनलिमिटेड क्लेम होतात. पण मला सांगा मित्रांनो, माझं 1 वर्षामध्ये एकदा पण म्हणजे मी क्लेम केलेला नाही. तो इन्शुरन्स गेलाय असंच वाया, माझा आता 8 दिवस राहिलाय. तर असं नाही की आपली गाडी ठोकल्या जाणार म्हणून, असं नाही होते. कधी कधी चुकून पण कोणी ठोकून देतं, किंवा मग कधी आपलं लक्ष नाही, कारण की कंटिन्यू रोडवर चालतो. तर हा तो विषय झाला. तर मला वाटतं की इन्शुरन्स थोडा हा प्रीमियमवालाच घेतला पाहिजे. गाडी नवीन असेल तर थोडा छान व्यवस्थित त्याच्यामध्ये थर्ड पार्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे, जेणेकरून गाडीला जर काही झालंय तर आता 20, 22, 23 हजार रुपये जाईल. पण ज्यावेळेस जर असं कधी काय देव करावं असं नाही हो, पण सपोज असं जर कोणासोबत झालंय तर ह्या अडचणी आपल्याला आल्या नाही पाहिजे. आणि ह्या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे नवीन ड्रायव्हर भावांनी, की आधीच ह्या पैशाची आपल्याला सोय करून ठेवायची आहे. नाहीतर माणसाला एन्झायटी होते, माणूस डिप्रेशनमध्ये जातोय, माणूस निगेटिव्ह फील करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी माणसासोबत झाल्या तर आपण बिझनेस प्रॉपर करू शकत नाही. एवढी गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा नेहमी. आणि नेहमी मित्रांनो मी एकच गोष्ट सांगतो, शरीराची काळजी घ्या. आणि जो टाइम आहे तुमच्याकडे तो टाइम व्यवस्थित युटिलाइज करा. वारंवार पाणी प्या, पाणी कमी पिऊ नका. कारण की मित्रांनो मी खूप वेळा बघितले, मी आजचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. आज मी थोडं सकाळपासून पाणी कमी पिलो, तर आता माझं डोकं दुखायला लागले, म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. मी ट्रिपा नाही करत आहे, थोडं 550 रुपये केले आणि माझं डोकं दुखतंय. तर हा प्रत्येक दिवस असे सारखे असतात. लोक बोलतात की 3,000 गुणेला 30, 90,000 रुपये. पण लोक त्यामागचे कष्ट बघत नाही. आणि 3,000 रुपये मित्रांनो रोज होत नाही. माणसाचा माइंड हा रोज एकसारखा नसतो. लोकांना त्यामागचे कष्ट माहिती नसतात, लोकांना झिरो नॉलेज असते, आणि लोक डायरेक्ट गाड्या घेतात. मित्रांनो मी या विषयावर बोलायला मला नको वाटतं, पण मित्रांनो मी एकच सांगेल, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल, आणि जर कोणी नवीन पर्सन जर हा व्हिडिओ बघत असेल, कोणी ओला उबेर बद्दल सर्च करत असेल, गाडी घेण्याची इच्छा असेल, मला कमेंट येतेच खाली की दादा मला गाडी घ्यायची आहे, मी काय करू, मला कंपनीत लावायची, मला ओला उबेरला चालवायची. तर मित्रांनो मी एकच सांगेल, दादा मित्रा जे कोणी असेल ते भाऊ काका मामा, की तुम्ही आधी कोणाच्या तरी गाडीवर 2 दिवस 8 दिवस 15 दिवस चालून बघा, त्यानंतरच गाडी घ्या. नाहीतर मित्रांनो गाडी घेऊ नका. माझा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, की समोर चालून या बिझनेसमध्ये म्हणजे खूप जास्त हाल खराब होणार आहे. गाड्या एवढ्या नंबर ऑफ गाड्या झालेल्या आहेत, खूप जास्त गाड्या झालेल्या आहेत. तर ह्या विषयावर मला बोलायचं नव्हतं, कारण की लोकांना वाटतं की हा बिझनेस करतोय आणि आम्हाला करू नको बोलतोय. करणारे लोक करतायत, पण मित्रांनो सगळ्याला जमेल सगळी गोष्ट हे मला सांगायचं मित्रांनो. त्यामुळं कर्जामध्ये डुबण्यापेक्षा, लॉसमध्ये नंतर गाडी विकण्यापेक्षा मला वाटतं की ब्लाइंडली विश्वास न ठेवता तुम्ही आधी काम करा, की मार्केटमध्ये खरंच रियालिटी काय आहे, रेट काय आहे. एकदा तुम्हाला रेट पण कळेल ना, की गाडी जर आपण कोणाची चालवली तर काय रेटमध्ये आपण गाडी घेऊन चाललोय. त्यामुळेच हे असे वांदे येतात शेवटी. कारण की मला कॉल्स येतात खूप सारे की मला गाडी घ्यायची. मग त्या लोकांना आता कसं सांगू, त्यांना वाटतं की हा फिरतोय मजा करतोय, पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि ह्या गाडीला मित्रांनो खर्च आहे. प्रायव्हेट गाडी आणि कमर्शियल गाडीमध्ये खूप फरक आहे मित्रांनो. त्यामुळं आणि रिस्क खूप आहे, कंटिन्यू रोडवर चालायचं असतं. तर मला तर इन्शुरन्स बद्दल वगैरे हे थोडं नॉर्मल बोलायचं होतं, पण मी बरंच काही बोलून गेलो. बोलता बोलता कसे 9 मिनिटं झाले मला पण कळालं नाही. तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो.